काळजी वाटते ती. हे बघ कशी बघते मग. झोपलो होतं रे बिचारा चांगला. अरे झोपला आणि मेलाच आहे तो. काय झालं चक्र? अरे ते निघाले की धडक मारून चालले. काही माणुसकी किंवा काही एडकोसकी आहे का नाही? आणि जर का बिबट्याने अचानक येऊन मानच पकडली तर आपली मालिका बघायच ना म्हणजे कोणाची बघायची? कुठले आहेत तुम्ही? आम्ही रोहन हा जो पठार आहे काही का मोठा आहे रे. हे जे आहे सगळीकडून डोंगरांनी वेढलेलं. तिथे तुला मी बिबट्यांचे पाऊल पुन्हा दाखवतो. खाली मोबाईल घे. तेव्हा बिबटे अख्ख्या झुंड मध्ये इथून फिरतात. बिबटे नाही रे अक्षय ते. मग शेळ्याचे पाय खून आहेत त्या. शेळ्याचे वय बिबट्याचं वावर आहे म्हणजे बिबट्या नावाचा माणूस आहे इथं. त्याचं वावर आहे, त्याचं रान आहे, असं आहे त्याचा अर्थ. असं वय. अभी मैं गाली नहीं दे सकता. वाघाच्या पायाचा ठसा पाहायचा का? हा हे बघ, हे बघ. वाघाच्या पायाचा ठसा घेऊन ठेवा. अभी मैं गाली नहीं दे सकता. दोन कुत्रे पण आम्ही सोबत घेतलेले आहेत. हो. ते त्यांचा इलाका वाढवत आहेत. हो अरे इकडे हे आमचे मित्र झालेले आहेत आपल्या ह्याच्यात. इलाका दाखव बरं पुढे. तुझा इलाका घेऊन चाललो तो इलाक्यात. हा, चाललं. कसं ह्याच्यातले त्याच्यातले ह्याच्यात गेलेले ओळखू येत असणार का त्यांना? हात लावायला लागला तर नाही. भांडतात का लोक? कसं? नाही ती बकरा बकरा असलं की वाटतं ती हानामार नाही पण आपला मोर. अच्छा, मोर हाना म्हटली की हानाची. प्रत्येका सांगत हानामारी करत अवघड निवेदन नाही तर तसं काय पण जशी दिशा चाराई समोर असेल का ना ते मार्गाने सुटायचं. तुमच्या तिकडं पिकत तिथे नाही ना? 2 दिवस काढायचं मोर, 2 दिवस जिथं चारा असेल तिथे दिवस काढायचं. तुमच्या तिकडं उन्हाळ्यामध्ये बिलकुल खायला भेटत नाही यांना. काय काय तिकडे बसा नाही नाही, आता तुम्ही जे राहता इथं किती बिराड आहेत तुमची? तिथं तिघाची इथे. अच्छा ठीकच. पावसात काय करता? पावसाळ्यात खाली तुमचं उत्पन्न काय? त्यांच्यापासून पिलांपासून दुसरं काय येतं. आणि आपलं दूध दूध नाही काय, दूध पिलांनाच पुरत नाही पाजायला. असं गुळ. हे ना मोठं झालं की विकता का तुम्ही? बोलता बोलता गेली तिथे देखरेख करावं लागते. नाही ते दुसऱ्याच्या पिकात गेलं प्रॉब्लेम. नाही तर आम्ही शेळ्या चारतो आणि बसलो बाजूला निवांत. तसं नाही मार खायचे धंदे. मग तसंच आहे ते. तिचं पिल्लू आहे ते म्हणून तिला काळजी वाटते ती. हे बघ कशी बघते मग. बाबा तुझं ते 2 मिनिटं घेतलं एवढं. ती तिकडे दुसरं पिल्लू आहे तिचं. हा काय आवाज देते ती? त्यांना त्याला सोडा. हात लाव काय? हे काही नाही. शेळी आहे ती. मला नाही. फक्त हेच खाऊ शकते बकऱ्या. काटे कुठे आहे ना? बाकी गाई वगैरे डेअरिंग करत नाही काट्यामध्ये चरायला. बोकडे का? हे बोकड्या काट्यामध्ये पण चरू शकतो. मस्त. मारतोय का? अरे बापरे, मारू शकतो. हे याचं तोंड कसं आहे? याचं तोंड कसं आहे? एडका आहे का? मेंढीचा मेल भरतो. हा एडका म्हणतात का? तर शिंगा असतो त्याला. शिंगा नाही. तू ह्याच्या चित्रात बघितलं असं शिंगा. हो, हे एडक्याचा असं म्हणतात ना. हा अरे ते निघाले की धडक मारून चालले. काही माणुसकी किंवा काही एडकोसकी आहे का नाही? धडक मारून निघून गेले. नेऊन दे त्यांना, नेऊन दे. झोपलं होतं रे बिचारा चांगला. अरे झोपलं होतं. हे कुत्रा त्यांचं हे बघ, ही केवढी मोठी घोडी झाली तरी दूध पिती. हे बघ,
चला बाय बाय चला. ते गंगूताईचा नवरा नावाचा पात्र आम्ही शूटिंगला चाललो तिथं ते पाटील वाढायला राहिलाय फिरत फिरत आलतो मग आधी तुमच्या पुढे कोणाच्या तरी मेंढ्या हा बरं लांबून ओळखलं तू लागणार की आपली मालिका बघायची ना म्हणजे कोणाची बघायची कुठले आहेत तुम्ही आम्ही रोहनच लोणार लोणंद हा हा लोणंद माहिती आहे मला. येऊ का मग हो चालतं या ना म्हणजे हो सबस्क्राईब गेलं. अभी मैं गाली नहीं दे सकता. नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. आंब्याच्या खाली एक विहीर सुद्धा आहे. त्या विहिरीला कठडा नाहीये कठडा आणि वाघ किंवा बिबट्या पळत पळत जाऊन त्यांचा पाय घसरून त्या विहिरीमध्ये पडू शकतात. बापरे पण प्रत्येक वेळेस बिबट्या येणं शक्य नाही पण बापरे वा लगेच पाणी लागतं यार. मला तिथे काही क्षेत्रच नाही हे एकदम भारी वाटतं ते खेळ. हो समुद्र भारी भारी मजा येते. मजा आहे शेतामध्ये आनंद घ्यायचा. खरंच हे लाकूड आहे ना त्या मुलांनी बांधला असेल ते किती मजा करत असतील रे दिवसभर. काही टेन्शन नाही. कशाला तुम्हाला इंटरनेट पाहिजे मोबाईल पाहिजे लॅपटॉप पाहिजे प्ले स्टेशन पाहिजे काय पाहिजे. कोणता गेम आहे तुझ्या फोनमध्ये तू कालपासून खेळतो तो तर हे कुत्रा जर का समोरून बिबट्या आला टफ फाईट देईन तो. त्याला जर अचानक बिबट्याने हल्ला केला समोरून आणि ह्यांनी बिबट्याला बघितलं समजा तो काय करेन. आणि जर का बिबट्याने अचानक येऊन मानस पकडली तर अभी मैं गाली नहीं दे सकता. नाही. अशा प्रकारचा हा आहे. टफ फाईट देऊ शकतो हा बिबट्याला कारण दात आहे याच्याकडे. परफेक्ट माणूस आहे हा. चला येतो मग. चालू आहे मराठी पिक्चर आहे उंटावरची शान. आम्ही तर पाठीवाडीत तो तात्या होता मेकअप करता ना. नाही तिकडे काहीतरी रान पेटवले कसं जिवंत आहे तो जिवंत आहे ते. डोळा उघडा आहे त्याचा पळवायचं का त्याला नको बसू. काय आहे ते अशोकराव. सारडा आहे तो अच्छा मग तो असा निसरडा का बसलाय. काय माहिती झोपलेला असा होता. तिथं मेला असंच वाटेल. हा मेला असंच वाटत होतं पण झोपला मेलाच आहे तो. काय झालं अशोकराव घाबरले का. करंट झाला ते असं वाटलं खाली पडून आणि इकडे पळेल. पण तो आपल्याला घाबरला विचार. हा झाला कॅप्चर अशोकेच्या. हा दिसतो क्या बात. अशोकचा ब्लॉग मस्त झाला रे. Artlist.io. Music licensing reimagined.